तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा आनंदाने जाओ, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आपल्या आपल्याला श्रीमंत न होण्याची 50 मुख्य कारणे. आपल्या श्रीमंत न होण्याची 50 मुख्य कारणे. नंबर 1, रोज कपाळावर हळद किंवा केशराचा टिळा लावल्याने श्रीमंती येते. नंबर 2, ज्या खोलीत आपण पैसे किंवा दागिने ठेवतो त्या खोलींच्या भिंतींना गडद रंग उदाहरणार्थ काळा, लाल किंवा निळा देऊ नका. त्याऐवजी पिवळा रंग देणे शुभ मानले जाते. नंबर 3, घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी ओल्या कपड्याने पुसून लख्ख ठेवावे. रोज संध्याकाळी तिन्ही सांजेला दरवाजा काही वेळ उघडा ठेवून तिथे धूपदीप किंवा उदबत्ती दाखवावी, जेणेकरून घरात प्रसन्नता राहील. नंबर 4, देवपूजा करण्यापूर्वी आपल्या कपाळावर मधल्या बोटाने टिळा किंवा गंध लावावा. असे केल्यानेच केलेली पूजा पूर्ण झाली असे मानले जाते. नंबर 5, तुळशीच्या कुंडीत चुकूनही शंकराची पिंड किंवा तुटलेल्या मूर्ती ठेवू नका. तसेच तुळशीमध्ये देवांच्या पूजेच्या साठी वापरलेले पाणी अर्पण करू नये. नंबर 6, रोख रक्कम हातात आल्यावर ती आधी घरी आणून देवासमोर ठेवावे. त्या दिवशी त्यातील एकही रुपया खर्च न करता दुसऱ्या दिवसापर्यंत खर्चाला सुरुवात करावे. दुसऱ्या दिवसापासून खर्चाला सुरुवात करावे. नंबर 7, घराच्या नंबर 7, घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स लावणे टाळावे, कारण येताना जाताना आपला पाय त्या पावलांवर पडणे अशुभ मानले जाते. नंबर 8, कोणतीही मोठी खरेदी सूर्यास्तापूर्वीच दिवस असताना करावी. अंधार पडल्यानंतर मोठी रक्कम खर्च केल्यास किंवा पैसे दिल्याने घराची लक्ष्मी नाश पावते. नंबर 9, संध्याकाळी दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. तसेच राहुकाळ किंवा राहू होरा चालू असताना पैशाचे कोणतेही व्यवहार करू नयेत. नंबर 10, पैशाच्या कामासाठी घराबाहेर पडताना नेहमी उजवा पाय आधी बाहेर टाकावा. शक्य असल्यास गणपतीला लाल फूल अर्पण करावे आणि वाटेत एखादा गरजू अपंग किंवा वृद्ध भिकारी भेटल्यास त्यांना मदत करावी. यामुळे कामात यश मिळते. नंबर 11, कामासाठी बाहेर पडताना खिशात नेहमी थोडे तरी पैसे ठेवावेत. रिकाम्या खिशाने बाहेर पडू नये, कारण पैसाच पैशाला खेचून आणतो. हे शाश्वत सत्य आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 12, घरातील समई किंवा दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असल्यास लक्ष्मीची कृपा राहते आणि ती पूर्व दिशेला असल्यास घरात सुख शांती लाभते. नंबर 13, कोणालाही बुधवारी उसने पैसे देऊ नका. पैसे बुडतात किंवा वसुलीला खूप त्रास होतो. पैसे देण्यासाठी हा दिवस चांगला असतो. मंगळवारी कर्जाचे पैसे परत फेडावेत, पण नवीन कर्ज घेऊ नये, कारण ते लवकर फेडले जात नाही. शुक्रवारी कर्ज परत केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणे होते. नंबर 14, घरामध्ये मनी प्लांटचे झाड लावू नये, कारण यामुळे पैशाची चणचण निर्माण होऊ शकते. नंबर 15, घरातील सर्वांनी रोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. कुटुंबातील किमान एका व्यक्तीने रोज 1000 वेळा हा जप केल्यास घरामध्ये धनलाभ होतो. नंबर 16, घराचा किंवा दुकानाचा उंबरठा आणि दरवाजा यांना कधीही पाय लावू नये. नंबर 17, जो व्यक्ती दररोज न चुकता सूर्यनारायणाला आणि गणपतीला नमस्कार करतो त्याला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समाजात मान-सन्मान मिळतो. नंबर 18, जो माणूस स्वच्छ कपडे घालतो, दात साफ ठेवत नाही, प्रमाणापेक्षा जास्त जेवतो, दुसऱ्यांशी वाईट बोलतो
आणि सूर्यदेव किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहतो. तो साक्षात विष्णू जरी असेल तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते. अशा व्यक्तीकडे पैसा कधीच टिकत नाही. नंबर 19, रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरामध्ये न विसरता शंख फुंकावा. शंखाच्या आवाजामुळे घरातील अवदसा अलक्ष्मी काढता पाय घेते आणि लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. नंबर 20, प्रत्येक गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण करावे. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा कायमचा निवास राहतो. नंबर 21, घरामध्ये कधीही कोणाशी पत्नी, मुले किंवा इतर सदस्य वाईट शब्दात बोलू नये किंवा कोणाला शिव्या देऊ नयेत. कारण घराची वास्तू नेहमी आपण बोलतो त्याला तथास्तु म्हणत असते असे मानले जाते. नंबर 22, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना तुळशीचे एक पान तोंडात टाकावे. यामुळे पैशामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. नंबर 23, घर, दुकान किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो लावावा. यामुळे कधीही कर्ज घेण्याची वेळ येत नाही. नंबर 24, रुद्राक्ष धारण करण्यासाठी वयाचे, धर्माचे किंवा जातीचे कोणतेही बंधन नसते. कोणीही तो श्रद्धेने वापरू शकतो. रुद्राक्षाचा मान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे झोपताना किंवा शारीरिक संबंधाच्या वेळी तो अंगावर ठेवू नये. तसेच एखाद्याच्या अंत्यविधीला जाताना रुद्राक्षाची माळ घालून जाऊ नये. जर काही कारणाने रुद्राक्ष अशुद्ध झाला तर तो दुधाने स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर त्याची मनोभावे पूजा करून ओम नमो शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि पुन्हा धारण करावा. नंबर 25, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा आणि तिथे बसून 11 वेळा हनुमान चालीसा वाचावी. नंबर 26, दर पौर्णिमेला मध्यरात्री 12 नंतर पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. ज्यांना पैशाची चणचण आहे त्यांनी पिंपळाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचणी दूर होतील. नंबर 27, जर प्रमोशन मिळत नसेल तर उजव्या हातामध्ये जर काळा धागा बांधलेला असेल तर तो काढून त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. तसेच रोज सकाळी कबूतरांना ज्वारीचे दाणे टाकावेत. यामुळे प्रगती निश्चित होते. नंबर 28, वर्षातून एकदा तरी कुळाचाराप्रमाणे टाळाटाळ न करता कुलदेवीचे दर्शन, अभिषेक आणि पूजा करावी. यामुळे घरात पैशाचा ओघ कधीही कमी होत नाही. नंबर 29, रोज रात्री पूजा झाल्यानंतर घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी शंख वाजवावा. यामुळे घरातील कटकटी आणि चिडचिड कमी होते. नंबर 30, समुद्रकिनारी जेव्हाही फिरायला जाणार असाल तेव्हा तळहात देवतेप्रमाणे समुद्रकिनारी जेव्हाही फिरायला जाणार असाल तेव्हा देवतेची प्रार्थना करून 1 नारळ आणि कुंकू अर्पण करून ते पाण्यात विसर्जित करावे. नंबर 31, गरिबांना अन्न दान केल्याने आयुष्यातील अनेक संकटे आणि दोष दूर होतात. नंबर 32, यश आणि समृद्धीची सूत्रे. उपवास केल्याने शरीराची शुद्धी होते. यात्रा केल्याने शरीर बलवान व मन प्रसन्न होते. जप केल्याने मानसिक विकास होऊ लागतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्यास यशाची प्राप्तीसाठी होते. धन रत्न जतन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते. दान केले तर धन, दौलत आणि राजऐश्वर्य मिळते. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यास स्वस्त लाभते. रत्न वापरल्यास मानसिक स्थिरता आणि शरीर बलवान होते. नंबर 33, आंघोळ केल्यावरच जेवावे. ताटात हात धुवू नका आणि ताट हातात धरून मांडीवर घेऊन किंवा दक्षिणेकडे तोंड करून जेवण करू नका. नंबर 34, महत्त्वाच्या कामाला जाताना थोडे गोड दही खाऊन बाहेर पडणे खूप शुभ आणि लाभदायक ठरते. फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. नंबर 36, नवीन केरसुणी आणल्यावर तिची पूजा करावी. तिला कधीही पाय लावू नका किंवा उघडपणे ठेवू नका.
तसेच संध्याकाळी दिवे लावल्यावर झाडू मारणे टाळावे. नंबर 37, ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी घराच्या दक्षिण भिंतीवर मोरपीस लावून त्याला रोज धूप दाखवावा. यामुळे 3 ते 4 महिन्यात अडकलेले पैसे परत मिळतात. नंबर 38, घराच्या मेन गेटवर कुंकवाने स्वस्तिक काढावे. तयार स्टिकर्स लावण्यापेक्षा हाताने काढणे जास्त चांगले. नंबर 39, ज्या नारळाला एकच डोळा असतो तो अत्यंत शुभ असतो. हा नारळ लक्ष्मीदायक असल्यामुळे संपत्तीत लाभ होतो. यामुळे अशा नारळाला चिंतामणी बोलतात आणि त्याला न फोडता देवघरात ठेवल्याने खूप श्रीमंती येते. नंबर 40, पौर्णिमा आणि अमावास्येला उंबरठ्यावर 5 कापूर वड्या जाळाव्यात. यामुळे घरातील दोष निघून जातात. नंबर 41, घर प्रसन्न राहण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी छान वासाचा धूप किंवा अगरबत्ती लावावी. नंबर 42, कोणाकडूनही उधार पैसे कर्ज घेतले की त्यातले 5 ते 10 रुपये लगेच परत करा. यामुळे कर्जाचा डोंगर वाढत नाही, कर्ज लवकर उतरते. नंबर 43, झोपायच्या खोलीत हलका गुलाबी किंवा पिस्ता रंग वापरा, मनाला शांतता मिळते. नंबर 44, ज्या झाडांना तोडल्यावर पांढरा चीक येतो अशी झाडे घराच्या आजूबाजूला लावू नयेत. नंबर 45, घरात हिंस्र प्राण्यांचे पुतळे किंवा शिकार केलेले फोटो किंवा विचित्र आकाराची लाकडाची सिरेमिक ठेवू नका. नंबर 46, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा असणे खूप महत्त्वाचे आहे, तो असावाच. नंबर 47, आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून किमान एकदा तरी जावे. नंबर 48, नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना वाटेत एखाद्या गायीला थोडा गूळ खाऊ घालावा, काम पथ्य होते. नंबर 49, दुसऱ्याला श्रीमंत आणि चांगल्या माणसाकडून मिळालेली सोन्याची पाने पितळेच्या डबीत भरून देवापाशी ठेवावी. यामुळे पैशाची भरभराट होते. अशी मिळालेली आपट्यांची धन खेचून आणतात. देवघरात देवांच्या शेजारी मृत माणसाचे किंवा पूर्वजांचे फोटो लावू नका, ते वेगळ्या जागी ठेवा. श्री स्वामी समर्थ. ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा.